नमस्कार प्रेक्षक, मी दीपक भातुसे रोकटोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, आज आपण चर्चा करणार आहोत अशा तरुणाशी ज्या तरुणाने भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहे. पहिलं भारतीय बनावटीचं विमान या तरुणाने तयार केलं आहे. आपण ओळखलंच असेल, मी बोलतोय कॅप्टन अमोल यादव यांच्याविषयी. कॅप्टन अमोल यादव यांनी 6 अस्थि विमान तयार केलं होतं, जे 2016 फेब्रुवारीमध्ये BKCमध्ये जे मेक इन इंडिया सप्ताह झाला होता त्या सप्ताहामध्ये प्रदर्शित केलं होतं. आणि हे विमान प्रदर्शित केल्यानंतर कॅप्टन अमोल यादव यांच्याकडे महाराष्ट्राचं नव्हे तर जगाचं लक्ष गेलं. राज्य सरकारने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आणि आज या विमान निर्मितीच्या टप्प्यातलं पहिलं पाऊल पडलं असं म्हणावं लागेल. आज मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबरोबर राज्य सरकारने सामंजस्य करार केलेला आहे. 35,000 कोटींचा हा करार आहे आणि या करारानुसार राज्य सरकार पालघरमध्ये विमान निर्मितीसाठी अमोल यादव यांना जमीन देणार आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावर आणि प्रेक्षको, अमोल यादव यांचा आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आपल्यासारखा एक सामान्य गृहस्थ तो अनेक खडतर प्रवास करत, अनेक अडचणींवर मात करत इथपर्यंत त्यांचा हा प्रवास झालेला आहे. या सगळ्या प्रवासाविषयी आज आपण त्यांच्या बरोबर रोकटोकमध्ये चर्चा करणार आहोत. स्वप्न रनवेवर यामध्ये अमोल यादव, तुमचं स्वागत. प्रामुख्याने आज इथपर्यंत पोहोचायला म्हणजे 2016 पासून मी तुमचा प्रवास बघतोय. फेब्रुवारीमधून एक मेक इन इंडियामध्ये आपली भेट झाली होती आणि आज इथपर्यंत मॅग्नेटिक इंडियापर्यंत पोहोचण्याचा प्रवास, मॅग्नेटिक महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. आज जो करार झालेला आहे त्या कराराकडे तुम्ही कसं बघता? काय दिलं या कराराने तुम्हाला? भातुसे सर, नमस्कार. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र सरकार म्हणजे MIDC आणि थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्यामध्ये हा करार झालेला आहे. हा करार हा सामंजस्य करार आहे, हा करार नाही आहे. ह्याला MOU म्हणजे सामंजस्य करार झालेला आहे. महाराष्ट्राला 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे बनवायचं आहे 2030पर्यंत किंवा 2025पर्यंत 3 ट्रिलियनचा टप्पा जो गाठायचा आहे, त्याच्यामध्ये आपलं जे हा प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाचा सहभाग 35,000 कोटीपर्यंतचा असणार आहे आणि त्याच्यापासून पुढच्या काही वर्षामध्ये 10,000पर्यंत एम्प्लॉयमेंट निर्माण झाली पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आपल्या ह्या प्रोजेक्टमधून आहे. अशा प्रकारचा हा करार आहे. ते पण जमिनी संदर्भात या करारामध्ये उल्लेख आहे. पालघरमध्ये तुम्हाला जी जमीन देण्यासंदर्भात सरकारने 2016मध्येच मला वाटतं पत्र दिलं होतं. सप्टेंबर महिना असेल. त्यानंतर आत्तापर्यंत ही जमीन देण्यासंदर्भातली जी क्रिया झाली त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झालं असं म्हणावं लागेल. त्या जागेवर शिक्कामोर्तब झालं असं मला म्हणता येणार नाही, पण सरकारचा हा मानस आहे, हा इंटेंट आहे की त्या जागेवरती आपल्याला हा कारखाना उभा करायचा आहे आणि हा जो म्हणजे एरोस्पेस हब एक प्रकारे तयार होईल, हा ह्या ठिकाणी सुरू करायचा आहे असा मानस आहे. असं ह्या मेमोरंडम ऑफ ॲग्रीमेंटमध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा आता पेपरवर आलेला आहे, पण ती जागा आपल्याला मिळाली असं आत्तापर्यंत म्हणता येणार नाही. तुम्ही 6 अस्थि विमान बनवलं आणि देशाचं लक्ष तुमच्याकडे वेधलं गेलं, महाराष्ट्राचं लक्ष तुमच्याकडे वेधलं गेलं. हे सोपं नव्हतं 6 अस्थि विमान बनवणं आणि तेही आतापर्यंत आपल्या भारतात विमान निर्मिती कोणी केलेली नसताना. कसा तुम्हाला ही स्फूर्ती मिळाली की आपण विमान निर्मितीकडे वळावं? तुम्ही कसे वळलात विमान निर्मितीकडे? विमान प्रवास हा नक्कीच खडतर होता, परंतु विमान बनवणं सोपं नव्हतं असं मला म्हणता येणार नाही, कारण विमान बनवणं हा जो प्रकार आहे हा ह्यातला सर्वात सोपा भाग आहे. कठीण भाग हे आहेत की जो आपल्याला बाकी ज्या समस्या आहेत, म्हणजे आता सध्या आपल्याला पुढचा मुख्य टप्पा जो आहे हा जमीन मिळवण्याच्या संदर्भात आहे, किंवा जेव्हा विमान बनवलं तयार झालं त्याला उड्डाणासाठी जेव्हा परमिशन पाहिजे होती तेव्हा डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं ज्या आपल्याला परमिशन मिळायला पाहिजे होत्या, हा भाग जो आहे हा बऱ्यापैकी कठीण आहे. विमान बनवणं हा कठीण भाग नाही आहे ह्याच्यामधला, कारण मी पहिला माणूस नाही आहे ज्यांनी विमान बनवलेलं आहे. आजपर्यंत जगामध्ये हजारो प्रकारची विमानं बनलेली आहेत आणि उडत आहेत, त्याच्यामुळे विमान बनवणं कठीण आहे असं मी म्हणणार नाही. आता प्रवास खडतर आहे हा इतर गोष्टींसाठी आहे, कारण मला अगदी पाण्याची सोय करणं किंवा इलेक्ट्रिकची सोय करणं किंवा जागा एखादी आयडेंटिफाय केली तर त्या जागेचं भाडं भरणं, हे अशा प्रकारचे जे बेसिक प्रश्न मला वाटतं सगळ्याच एंटरप्रिनर्सना जे सतावतात ते मलासुद्धा सतावते. त्यामुळे प्रवास हा नक्कीच खडतर झालेला आहे. आणि विमान निर्मितीकडे कसा वळलो असं म्हणाल तर मी सुरुवातीला जेव्हा अमेरिकेला होतो तिथे मी
अमेरिकेतलं फ्लाईंग सगळं बघितलं, तिकडे ज्या प्रकारे विमानं वापरली जातात, अगदी माझ्या इन्स्ट्रक्टरच्या मांजरीला एका दुसऱ्या इन्स्ट्रक्टरकडला त्याला द्यायचं होतं, तेव्हा आम्ही एक मोठं ट्विन इंजिन विमान घेऊन, म्हणजे माझी जेव्हा ट्रेनिंग चाललेली ते विमान घेऊन ती मांजर देण्यासाठी आम्ही दुसऱ्या एअरपोर्टवरती गेलेलो. तर अशा प्रकारे जेव्हा इतर देश विमानांना वापरू शकतात तेव्हा भारत देशामध्ये हे का शक्य होत नाही, ह्याच्यासाठी मला भारतामध्ये विमानं बनवायची होती. आणि जेव्हा मी परत इथे भारतामध्ये आलो, 19 वर्षाचा होतो त्यावेळेस मी शोध घ्यायला सुरुवात केली की भारतामध्ये कशा रीतीने विमान निर्मिती होते. आणि मग नंतर धक्कादायक गोष्टी मला समजायला लागल्या की भारतात विमान निर्मिती झालेलीच नाही आहे. आणि मग तेव्हा नंतर मला कळलं की जर मी ह्या गोष्टी करू शकतो तर ही माझी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मला भारतामध्ये राहून विमान बनवणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्या मागे मी नाही, पण याच्यात आर्थिक अडचणी होत्या, जागेची अडचण होती. कारण पहिलं विमान जे तुम्ही बनवलं ते थेट घराच्या गच्चीवरच, म्हणजे तुम्हाला जागाही उपलब्ध नव्हती, त्यामुळे ती जागा तुम्हाला निवडावी लागली. तर त्या अडचणी या पहिल्या विमान निर्मितीत कशा आल्या, आर्थिक असेल किंवा जागेची असेल? जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे आर्थिक अडचण ही तर पहिल्यापासूनच आहे. आणि विमान बनवणं हा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्या ज्या कॉस्ट आहेत, आता जसं मगाशी आपण उल्लेख केला की 35,000 करोड रुपये आत्तापर्यंत ह्या विमानावरती 4-5 करोड रुपये आपण खर्च केलेले आहेत ऑलरेडी. पण सुरुवातीला जेव्हा मी विमान निर्मिती करायचा जेव्हा विचार करत होतो तेव्हा खिशात 2,000 रुपये सुद्धा नसायचे. आणि त्यावेळेस ह्या गोष्टींची सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अडचणी भयंकर आहेत, फार कठीण आहेत. जेव्हा आम्ही विमान बनवत होतो तेव्हा आम्हाला हे सुद्धा जाणवलेलं की भारतामध्ये विमान निर्मिती करायचा जो क्लॉज होता, जे नियम होते ते सुद्धा डिलीट केलेले आहेत. आता भारताचे नियम बदलून घेणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. ती सुद्धा आपण कालांतराने जेव्हा आपण कंटिन्युअस पर्सिव्हरन्स ठेवलं, आपण ह्या गोष्टीला परस्यू करत राहिलो तेव्हा ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. जेव्हा पैसे नव्हते तेव्हा आम्ही जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशातून विमानाचं जे काही काम करता येईल ते आम्ही कंटिन्यू करत राहिलो. त्याच्यामुळे एक एक करत थेंबे थेंबे तळे साचे अशा प्रकारे हा प्रयोग झालेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टींना फार उशीर झालेला आहे. तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून येता आणि तुम्ही सांगितलं की या विमानावर तुम्ही 3.5 ते 4 कोटी रुपये खर्च केलेले आहेत, जे पहिलं विमान बनवलं. मग हा पैसा कशा पद्धतीने उभा राहिला, त्यासाठी काय अडचणी आल्या? आतापर्यंत जवळपास 5 करोड रुपयापर्यंत खर्च झालेला आहे. आता ते कशा रीतीने झालेला आहे तो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा सुरुवात झाली 19 म्हणजे आता त्या गोष्टीला सुद्धा 19 वर्ष झालेली आहेत. सुरुवातीला माझे बंधू आणि माझे वडील म्हणजे माझी पूर्ण फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली, आम्ही सगळे कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये होतो. तर जे पहिल्यांदा विमान आम्ही बनवायला सुरुवात केली, तुम्हाला माहिती आहे की माझ्या आईने म्हणजे मंगळसूत्रसुद्धा त्या गहाण ठेवून वेळेस मला पैसे दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस बिझनेस चालू होता त्यावेळेस माझे बंधू मला मदत करायचे. आता काही वर्षांपूर्वी मला जेव्हा जेट एअरवेजमध्ये नोकरी लागली, माझा जो संपूर्ण पगार होता, मी जवळपास आता ह्या क्षणाला म्हणजे बऱ्यापैकी माझा सॅलरी होती, ती सगळीच्या सगळी सॅलरी मी ह्या विमान बनवण्याच्या कामी वापरलेली आहे. तर अशा रीतीने एक एक प्रत्येक वेळी पगार साठवायचा आणि त्याच्यातनं पैसे खर्च करायचे, असे करत करत मी एवढे पैसे खर्च केलेले आहेत. भारतात आतापर्यंत विमान निर्मिती झाली नव्हती. तुमचं साहसनी विमान जे तयार झालं ते पहिलं विमान, आणि रजिस्टरही झालं नव्हतं भारतात विमान, म्हणजे भारताने बनवलेलं रजिस्टर झालेलं विमान हे सुद्धा तुमचंच पहिलं. त्याची काय कथा आहे सगळी? कारण DGCA बरोबर तुम्ही प्रचंड लढाई दिली. जवळपास 2011ला माझ्या माहितीनुसार तुम्ही अर्ज केला होता DGCA इकडे, आणि त्याची परमिशन मिळवायला 2017 डिसेंबर उजाडावा लागला. 2011मध्ये मी अर्ज केलेला. त्याच्यानंतर 2013मध्ये काही आम्ही रिमाइंडर्स पाठवले. जेव्हा DGCAला ही गोष्ट जाणवली की त्यांना मला परवानगी द्यावी लागेल, त्यावेळेस त्यांनी हे जे रूल्स होते विमान रजिस्टर करण्याच्या संदर्भात, ते रूल्स त्यांनी डिलीट करून टाकले. आणि जेव्हा हे रूल्स डिलीट केले तेव्हा विमान बनवण्याचं काम चालू होतं आणि मला कळत होतं की एवढ्या वर्षाची सगळी जी मेहनत आहे ती आता ह्या क्षणाला पूर्णपणे वाया गेलेली आहे. परंतु आम्ही हार न मानता विमान बनवण्याचं काम चालू ठेवलं. आणि त्याचबरोबर DGCAशी जी म्हणजे एक प्रकारची लढाईच होती ती, कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला म्हणजे पूर्णपणे आम्ही आता ह्या आपल्या देशामध्ये अशी कुठलीच व्यवस्था नव्हती की विमान रजिस्टर केलं जाईल आणि ते रजिस्टर केलेलं विमान उडवता येईल. अशा परिस्थितीमध्ये आम्ही DGCAवरती माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवायला सुरुवात केली, जे एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसासाठी फार कठीण गोष्ट होती. पण तो निर्णय मी, माझ्या वडिलांनी आणि माझ्या भावानी आम्ही मिळून घेतला की एवढी जी मेहनत केलेली आहे ती पूर्णपणे सोडून द्यायची, की जरी नोकरीवरती गदा आली तरी आपण त्या कामाला पूर्णपणे पाठिंबा, जे आपण केलेलं आहे ते सोडायचं, पाठीशी लागायचं. हा निर्णय आम्ही सगळ्यांनी बसून घेतला आणि मग आम्ही ती फाईट सुरू केली. आणि मग हळूहळू कारण सुरुवातीला
माहितीच्या अधिकाराखाली सुद्धा माहिती योग्य प्रकारे मिळत नाही. त्याच्यासाठी सुद्धा पूर्णपणे लढा द्यावा लागतो. तो लढा आम्ही दिला. त्याच्यातून बरीचशी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे आम्हाला कळलं की ग्रॉस निग्लिजन्स होता DGCAच्या अधिकाऱ्यांकडनं, आणि मग ती माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली आणि मुख्यमंत्र्यांनी त्या माहितीच्या संदर्भात ॲक्शन्स घेतल्या आणि त्यांनी ह्या गोष्टी DGCA पंतप्रधानांपर्यंत सुद्धा हे प्रकरण गेलं होतं, कारण पंतप्रधानांनी सुद्धा या संदर्भात इंटरव्ह्यू केलं होतं, DGCAच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते तसे काही? मी प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये गेलेलो आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसनी त्यांना एका महिन्याच्या आतमध्ये हे प्रकरण तडीस न्यावं असं त्यांनी आदेश दिले होते. परंतु ब्युरोक्रॅसी ते प्रकरण तिथेच थांबलं. 1 वर्षापर्यंत काहीच झालं नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना त्यांच्याशी चर्चा केली आणि 2 वेळा त्यांची भेट झाली, 4 वेळा भेट झाली, 2 वेळा त्यांनी पत्र लिहिली, आणि हे पत्र लिहिल्याच्या नंतर जेव्हा पंतप्रधानांना कळलं की हा खूप चुकीच्या रीतीने माझ्यावर अन्याय होतोय आणि ह्या देशाचं फार मोठं नुकसान होतंय, मग अशा परिस्थितीत त्यांनी ते रूल्स परत आणायला लावले. सगळ्या प्रोसिजर्स आणि पॉलिसी सगळ्या मला फॉलो करायला लावल्या आणि DGCAला सुद्धा फॉलो करायला लावल्या, आणि त्या रीतीने आपल्याला ह्या विमानाचं रजिस्ट्रेशन मिळालं आहे. रूल्स परत भारतामध्ये आलेले आहेत. ज्यायोगे आता बरेचसे इतर लोक जे आहेत जे विमान बनवू शकतात त्यांना सुद्धा हे विमान म्हणजे त्यांच्या प्रकारची विमानं बनवता येतील. त्यामुळे देशाचं जे नुकसान होत होतं ते आता थांबवलेलं आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की अमेरिकेमध्ये किती सहजरित्या विमानं वापरली जातात. म्हणजे एका मांजरीला एका जागेवरून दुसऱ्या जागी सोडण्यासाठी सुद्धा तिथे विमान वापरलं गेलं. आपल्याकडे आता पंतप्रधानांनी एक स्वप्न बघितलंय की हवाई चप्पल घालणारा माणूस सुद्धा विमानातून उडायला पाहिजे. म्हणजे त्याने विमान प्रवास त्याला करता आला पाहिजे. त्या दृष्टीने उडान योजना पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे. या योजनेसाठी तुमचा जे प्रोजेक्ट आहे 19 चाचणी विमान निर्मिती कारखाना, ते किती उपयुक्त ठरेल? कारण लहान विमानं या प्रोजेक्टसाठी फार महत्त्वाचे तसं मी ऐकलंय. बरोबर. आपण जर इतिहास बघितला तर आपल्या भारतातल्या प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांनी एअरपोर्ट्स बनवलेले आहेत. महाराष्ट्रातच मी नेहमी सांगतो की 30पेक्षा जास्त विमानतळ आहेत, आणि ते विमानतळ म्हणजे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर 4 ठिकाणं सोडली तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला विमानांनी जाता येत नाही, अशी परिस्थिती आजच्या काळामध्ये आहे. हे जे एअरपोर्ट्स बनवलेले हे सगळे ब्रिटिशांनी बनवलेले. मी गुगलवरून त्यातल्या प्रत्येक विमानतळाचा फोटो बघितलेला आणि त्या प्रत्येक विमानतळाच्या फोटोची प्रिंट घेतलेली आहे. सगळे एकसारखे. त्यांनी खूप स्ट्रॅटेजिकली हे सगळं प्लॅनिंग केलेलं, आणि त्यांच्याकडे ज्या प्रकारची विमानं होती ती विमानं ते वापरत होते. आता हे जे विमानतळ आहेत, आपलं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जे आपण विनावापर सोडून दिलेलं आहे त्याला वापरात आणणं फार महत्त्वाचं आहे. हे प्रत्येक एअरपोर्ट मोठा करून मोठी विमानं त्याच्यावर उतरवण्यापेक्षा जी त्या विमानतळांवरती उतरता येऊ शकतील अशा प्रकारच्या विमानाचं डिझाईन आपल्याला आवश्यक आहे, आणि ते डिझाईन आम्ही 19 सीटर असं आयडेंटिफाय केलेलं आहे, आणि ह्या विमानतळांचा वापर करता येईल अशा प्रकारचं हे विमान आपण बनवलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपलं विमान तयार होईल आणि ते वापरात आणायला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच भारतातले जे छोटे जे सगळे जिल्हे आहेत ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतील. म्हणजे मला जर सातारा रोड मुंबईला यायचं असेल, कराड विमानतळ सातारला आहे, तर हे शक्य होईल? म्हणजे अगदी खचितच शक्य होईल. आणि आता नवीन जो एअरपोर्ट आपला इथे तयार होतोय त्याच्यामुळे मुंबईचा जो एअरपोर्ट असणार आहे रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी हा विमानतळ खूप चांगल्या रीतीने वापरता येईल. त्यामुळे मुंबई सातारा, जे आतापर्यंत मी सांगत होतो की प्रत्येक जिल्हा मुंबईशीच जोडला पाहिजे हा अट्टहास नको, परंतु आता जेव्हा नवीन एअरपोर्ट सुरू होईल तेव्हा अजून आपल्याला जे स्लॉट्स अवेलेबल असतील, रिजनल कनेक्टिव्हिटीची जी विमानं असतील ती डायरेक्ट आपल्याला इथे सांताक्रूझ. आपल्याकडे सध्या जी भारतात विमानं उपलब्ध आहेत, मग ती 40 आसनी विमानं जी आता सध्या लोकल कनेक्टिव्हिटीसाठी वापरण्याचा विचार सुरू आहे. काही ठिकाणी फ्लाईट सुद्धा सुरू झालेल्या आहेत. म्हणजे शिर्डी सुद्धा आपण मागे टेस्ट घेतली त्या फ्लाईटची. तर या ठिकाणी 40 आसनी विमानं शक्य होणार नाहीत, 19 आसनी विमानांची गरज आहे या ठिकाणी. आपल्या भारतामध्ये जे सगळे ब्रिटिशांनी बनवलेले एअरपोर्ट्स आहेत ना ते अगदी 1200 म्हणजे 1.25 किलोमीटरपेक्षा त्या अंतराचेच आहेत, आणि त्याच्यावरती ही जी 40 आसनी म्हणजे तुम्ही ATR विमानं म्हणतात, जे विमान मी जेट एअरवेजमध्ये असताना मी उडवायचो आणि लोकांना म्हणजे इतर पायलट्सना उडवायला शिकवायचो. तर ते जे विमान आहे ते 40 आसनी विमान अशा प्रकारच्या रनवेवरती उतरवणं थोडंसं कठीण आहे. आणि दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की आपली जी रिजनल कनेक्टिव्हिटी आहे ना त्याच्यामध्ये 40 आसनी विमान प्रत्येक वेळेस नेणं, आणि त्याच्यामुळे ते 40 आसनं जर भरली नाहीत तर तो जो ऑपरेटर असतो, विमान उडवणारी जी कंपनी असते ती कायम फायद्यात असणं कदाचित शक्य होणार नाही. आणि त्या एका गोष्टीसाठी मोठी विमानं आपण लहान शहरांमध्ये रेग्युलर वापरणं कठीण होईल. तर जो माणूस, जो ऑपरेटर, जी कंपनी हा जो बिझनेस करेल तर त्यांनी फायद्यात असणं फार आवश्यक आहे, आणि त्यांनी फायद्यात असण्यासाठी त्याचा खर्च कमी असणं म्हणजे लहान विमान त्याच्याकडे असणं आणि त्यायोगे त्यांनी फायद्यात असणं हे फार आवश्यक आहे, आणि तेव्हाच हा प्रयोग सक्सेसफुल होऊ शकतो. आम्ही बघितलं की अनेक कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुमची जाहीर स्तुती केलेली आहे की भारतात विमान निर्मिती कोणी सुरू केली तर तो अमोल यादवच करू शकतो, असंही मुख्यमंत्री अनेक ठिकाणी बोललेले आहेत. राज्य सरकारकडनं तुम्हाला या सगळ्या बाबतीत कसं सहकार्य मिळत आहे? कारण सरकारच्या सहकार्याशिवाय
हे एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करणं शक्यच होणार नाहीये. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना मी 2015 साली माझ्या प्रोजेक्टबद्दल माहिती लिहून दिलेली आणि माझी त्यांच्याबरोबर आधी कुठल्याच प्रकारे कशीच ओळख नव्हती. ह्या पत्राद्वारे आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि त्यांना आम्ही DGCFच्या संदर्भात माहिती दिली. ते पत्र त्यांनी दुसऱ्याच दिवशी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरला दिलेलं आणि त्यांना सांगितलेलं की ह्याच्यावर काहीतरी कारवाई करा. ती कारवाई काय नक्की पुढे ठीकशी झाली नव्हती, पण 2016मध्ये जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आपलं विमान मेक इन इंडियामध्ये प्रदर्शित केलं आणि प्रदर्शित केल्याच्या नंतर त्या विमानाच्या संदर्भात लोकांचं जे प्रेम आहे ते जेव्हा जाहीर झालं आणि त्याच्यानंतर जो मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जो पाठिंबा दिलेला आहे तो आजतागायत आहे. त्यांचं स्वतःचं सुद्धा स्वप्न हेच आहे की भारतातला जो पहिला विमान निर्मितीचा कारखाना असावा तो महाराष्ट्रातच असावा, कारण अशी इतर राज्यसुद्धा आहेत ज्यांना हा कारखाना त्यांच्या राज्यात असावा असं वाटतं. तुम्हाला काही निमंत्रणही आलेली इतर राज्यातनं? आपले जवळचीच राज्य आहेत ज्यांना असं वाटतं की हा विमानाचा कारखाना तिथे असावा, परंतु माझं स्वतःच मला हाच प्रश्न विचारायचा आहे की इतर राज्य अगदी तुमच्याकडे तुम्हाला निमंत्रण देत मागे लागलेत की आमच्या राज्यात आणि विमान निर्मिती सुरू करा, पण महाराष्ट्रात तुम्ही फेब्रुवारी 2016ला हे पहिलं विमान प्रदर्शित केलं. आता जवळपास 2 वर्ष होत आली. फेब्रुवारी 18 उजाडलाय. 2 वर्षात अजूनही सरकारने जमीन तुम्हाला हँडओव्हर केली नाही. आजही करार झाला तो इंटेंट टू हँडओव्हर असा त्या करारात म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला देऊ भविष्यामध्ये. कधीपर्यंत जमीन हातात येईल तुम्हाला वाटतंय का? विलंब लागतोय? कारण जर लवकर मिळाले तर तुम्ही लवकर कारखाना सुरू करू शकता. जसं तुम्ही सांगितलं की 2016 पासून हा कार्यक्रम चालू आहे आणि अजूनपर्यंत जमिनीचं हस्तांतरण झालेलं नाहीये. माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर करावं, परंतु किती वेळ लागेल ह्याबाबत म्हणजे जी गोष्ट माझ्या हातात नाही आहे त्या गोष्टीबद्दल भाष्य करणं मला कठीण आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे नाही सांगू शकणार की जमीन हँडओव्हर व्हायला किती वेळ लागेल. माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकर करावं आणि माननीय मुख्यमंत्री ह्या कामाच्या मागे खूप खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी करायच्याच आहेत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते लवकरच ह्या गोष्टी जमीन ताब्यात आली तर साधारणतः किती कालावधी लागेल तुम्हाला प्रत्यक्ष विमान निर्मिती सुरू करायला? प्रत्यक्ष विमान निर्मिती आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे, कारण मी म्हणजे एखादं कारण सांगून विमान निर्मिती लांबवणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. त्याच्यासाठी माझे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलेलं की त्यांच्या सूचनेप्रमाणे मी 14 मे 2016लाच विमान निर्मिती सुरू केलेली आहे. हे पहिलं प्रोटोटाईप विमान आहे. विमान निर्मितीचा जो कारखाना आहे तो कारखाना बनवणं सुद्धा काही खूप जास्त कठीण गोष्ट नाही आहे, वेळखाऊ प्रक्रिया नाही आहे. त्यामुळे विमान जमीन हातात आल्याच्या नंतर अगदी 6 महिन्यापर्यंत विमानाचा कारखाना उभा राहू शकतो आणि तोपर्यंतच आमचा प्रयत्न सुद्धा असा राहील की पहिलं प्रोटोटाईप विमान सुद्धा कारखाना तयार होईपर्यंत पहिलं प्रोटोटाईप विमान सुद्धा तयार व्हावं. नाही, तुम्ही तुमच्या गच्चीवरच पुन्हा एकदा काम सुरू केलेलं आहे. 19 असणी विमान तुमच्या गच्चीवर तयार होत आहे, पण 6 असणी विमान ज्या ठिकाणी पूर्णपणे बसत नव्हतं, कारण ती जागा आम्ही बघितलेली आहे, त्या 6 असणी विमानाची शेपटीच बाहेर होती. आता 19 असणी म्हणजे प्रचंड त्याची लांबी आहे. तर हे विमान तुम्ही 2 पार्टमध्ये तिथे बनवताय. त्या जागेची अडचण हे मुख्य कारण आहे या सगळ्या म्हणजे विमान निर्मिती जलद गतीने व्हायला. आणि दुसरा एक आर्थिक अडचणीचा विषय, तुमच्या काही मित्रांनी सुद्धा मदत केलेली आहे त्या प्रकरणी तुम्हाला? आर्थिक अडचणी फारच आहेत. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आर्थिक अडचणी आहेतच. मी एकटा फक्त स्वतःच्या फायनान्सेसवरती एवढा मोठा प्रोजेक्ट पूर्णपणे तडीस नेऊ शकत नाही. मला सरकारची मदत लागणारच आहे. त्याप्रमाणे सरकारने आज MOU सुद्धा साईन केलेलं आहे, कारण त्यांनी सुद्धा ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे की ह्या गोष्टी व्हाव्यात आणि ह्या गोष्टी होण्यासाठी त्यांनी करारसुद्धा माझ्याबरोबरच केलेला आहे. त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की ह्याच्यातून आता पुढे चांगल्या गोष्टी घडतील, जसे जमिनीचं हस्तांतरण होईल आणि पुढे त्याच्यातून फंड्स सुद्धा क्रिएट केले जातील आणि त्यायोगे आपल्या हा विमान निर्मितीचा जो मानस आहे, जे आपलं स्वप्न आहे, जी भारतीयांची गरज आहे, ती पूर्ण करण्यास आपण सुरुवात करू. आणि गच्चीवरती विमान बनवायचं म्हटलं तर ती जागा अजूनसुद्धा मला, जे आम्ही पूर्ण विमान बनवू शकत नाही, परंतु जे आपल्याला पुढच्या 6 महिन्यात जर आपल्याला विमान बनवायचं असेल तर त्याचे पार्ट्स बनवायला सुरू करणं हे फार गरजेचं होतं. त्याच्यामुळे ते काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे. सगळे पार्ट्स बनवून आम्ही ठेवत आहोत. म्हणजे पूर्ण विमान बनणार नाही, पण ज्यावेळेस जागा मिळेल तेव्हाच त्या जागेत जाऊन आपण लवकरात कमी वेळात ते असेंबल करू शकू असं आम्ही प्लॅन केलं. शेवटचा प्रश्न, या सगळ्यामुळे एक जबाबदारी वाढली असं वाटतं, कारण प्रत्येक मराठी माणूस किंवा भारतीय माणूस तुमच्याकडे पूर्ण आशेने बघतोय की पहिला भारतीय बनावटीचं विमान निर्मिती करणारा कारखाना महाराष्ट्र सुरू होणार आहे. आणि दुसरं, सरकारकडनं या सगळ्या प्रकरणात तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत?
जबाबदारी माझ्यावरती खूप वाढलेली आहे हे मला म्हणजे पहिल्यापासूनच मला माहिती होतं की जेव्हा आपल्याला जर भारतासाठी विमानं बनवायची आहेत तर ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण म्हणजे मी एकटाच नाही तर माझे सगळेच कुटुंबीय आणि माझ्या सगळ्या कुटुंबियांबरोबर सगळेच भारतीय ह्या गोष्टीला मनापासून शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या परीने ज्या गोष्टी होतील त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे ही जबाबदारी अजून माझ्यावर वाढलेली आहे, ती डिवाईडसुद्धा झालेली आहे सर्व भारतीयांमध्ये. आणि सरकारकडनं माझ्या अशा अपेक्षा आहेत की त्यांनी आता MOU तर केलेलं आहे, त्याच्यामुळे सरकारवरती सुद्धा जबाबदारी वाढलेली आहे की ह्या गोष्टी लवकरात लवकर कराव्यात. कारण आपल्या भारताची जी गरज आहे त्या गोष्टी लांबवण्यासाठी लांबवण्यात काही अर्थ नाही आहे. लवकरात लवकर त्यांनी जमीन हस्तांतरात करावी आणि त्या ज्या पुढच्या प्रक्रिया आहेत ज्याच्यासाठी मला म्हणजे रस्ता, पाणी, लाईट आणि फंड्स निर्मिती म्हणजे फंड्स उभारण्यासाठी जी मदत करण्याची जी गरज आहे ती लवकरात लवकर त्यांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. फंड्स उभे करायला सरकार काही मदत करणार आहे? ती जबाबदारी सरकारचीच आहे. कारण फंड्स मी एकटा स्वतःच्या जबाबदारीवरती मी एवढा मोठा प्रोजेक्ट नाही करू शकत. हे सरकारनीच मदत करायची आणि ती अपेक्षा माझी त्यांच्याकडनं आहे आणि त्या गोष्टी करारात सुद्धा आहेत. अमोल यादव, तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांकडनं मी तुमचे आभार मानतो, कारण प्रेक्षकांसाठी हा खूप कुतूहलाचा विषय आहे की एक मराठी माणूस भारतामध्ये विमान निर्मिती सुरू करतोय आणि आज त्या दृष्टीने पहिलं पाऊल पडलेलं असं म्हणावं लागेल. प्रेक्षक, फेब्रुवारी 2016 ते फेब्रुवारी 2018 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विषयावरती मात करत, अनेक अडथळे पार करत अखेर आज महाराष्ट्र सरकारने अमोल यादव यांच्याबरोबर मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये करार केलेला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये अनेक करार झाले, मोठमोठ्या कंपन्या आहेत, आकडे खूप मोठमोठे आहेत, परंतु आपल्या दृष्टीने अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट बरोबर झालेला करार हा महत्त्वपूर्ण आहे. कारण एक मराठी माणूस एक नवं पाऊल उचलायला चाललेला आहे या दृष्टीने आणि ते पाऊल भारतात आतापर्यंत कोणी उचललेलं नाहीये, ते म्हणजे भारतात विमान निर्मिती सुरू करण्याचं. पालघर इथे कदाचित भविष्यामध्ये लवकरच अमोल यादव यांचा विमान निर्मितीचा कारखाना उभा राहील आणि हा कारखाना मराठी माणसाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद असेल की एक मराठी माणूस इथपर्यंत पोहोचता आणि त्याने भारतातली पहिली विमान निर्मिती जी आहे ती सुरू केली. त्यासाठी झी 24 तासात त्यांना शुभेच्छा आहेतच. प्रेक्षक आपल्याही मराठी माणसाच्या शुभेच्छा या अमोल यादव यांच्याबरोबर असतील. आज रोकटोकमध्ये इथेच थांबणार आहोत. अमोल यादव, आपले आभार, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. प्रेक्षको, वेळ झाली आहे रोकटोकमध्ये थांबण्याची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.